नमस्कार. ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. उपवासासाठी आपल्याला साबुदाणा बटाटा चकली बनवायची आहे. तर साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण काय घ्यायचं की ज्यामुळे आपली साबुदाणा बटाटा चकली ही एकदम खुसखुशीत होणार आहे. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत. तेलामध्ये तळत असताना या साबुदाणा बटाटा चकल्या कशा फुलत आहेत तुम्ही पाहू शकताय. अगदी दुप्पट तिप्पट अशा फुलतात. तर यासाठी आपण व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की साबुदाणा बटाटा चकली खुसखुशीत आणि छान फुलण्यासाठी आपण काय काय करायचं आहे ते. वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण जसा खिचडीला साबुदाणा भिजवतो तसाच आपण भिजवणार आहोत. तर ज्या दिवशी आपल्याला चकल्या करायच्या आहेत त्या दिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 तास आधी आपण अशा प्रकारे साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे. तर भिजवण्यापूर्वी आपण एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या ठिकाणी भरपूर असं पाणी घालायचं आणि याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि एकदा साबुदाणा अशा प्रकारे व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे. आता धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण याला भिजत ठेवणार आहोत. साधारणपणे 8 तास तरी आपल्याला या साबुदाण्याला व्यवस्थित भिजू द्यायचा आहे की ज्यामुळे तो छान फुलतो. तर हा साबुदाणा मी सकाळी भिजत घातलेला. आता यावर झाकण ठेवूया आणि आपण याला 7 ते 8 तास छान भिजवून घेऊया. आता 7 ते 8 तास झालेले आहे, म्हणजे संध्याकाळीचे 8 वाजलेले आहेत. आता हा साबुदाणा आपण संपूर्ण सोडवून घेऊया. छान फुललेला आहे, म्हणजे आपण जसा खिचडीसाठी भिजवतो मऊसूद तशाच प्रकारे हा मऊसूद असा भिजला गेलेला आहे. एकदा आपण संपूर्ण साबुदाणा हा मोकळा करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला आणखी अर्धा लिटर पाणी घालायचं आहे, पण ते अर्धा लिटर पाणी आपण उकळून घालणार आहोत. म्हणजेच उकळलेलं पाणी अर्धा लिटर घ्यायचं आहे आणि ते आपण या साबुदाण्यामध्ये आता घालायचं आहे. आणि यामुळेच आपली साबुदाणा बटाटा चकली ही छान अशी दुप्पट प्रमाणामध्ये फुलते. त्यासाठी या ठिकाणी उकळलेलेच पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही. आता हा साबुदाणा पूर्णपणे गरम पाण्यामध्ये संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि परत आपल्याला याला 7 ते 8 तास भिजत घालायचं आहे. तर या प्रकारे आपण जेव्हा साबुदाणा भिजवतो तेव्हा तो चांगल्या प्रकारे फुलला जातो, मऊसूद होतो आणि आपल्याला चकल्या घालणं खूप सोपं जातं. तर आता आपल्याला सकाळी साबुदाण्याची चकली करायची आहे. त्यासाठी साबुदाणा तर भिजलाय, त्यासाठी आपल्याला आता बटाटा सुद्धा उकडून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा उकडून घेतलेला आहे. तर याच प्रमाणामध्ये आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत, म्हणजे आपली चकली सुद्धा छान दुप्पट प्रमाणात फुलते. तर आता हे उकडलेले बटाटे आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत आणि छान असं मऊसूद आपल्याला किसून घ्यायचं आहे. त्यासाठी संपूर्ण बटाट्याची आता आपण सालं काढून घेऊया. या ठिकाणी बटाटा आपण कोणत्याही क्वालिटीचा घेऊ शकतो. हल्ली आता उन्हाळ्यामध्ये नवीन बटाटे मार्केटमध्ये आलेले आहेत. ते नवीन बटाटेसुद्धा आपण या चकलीसाठी वापरू शकतो, किंवा बटाटा जर आपल्याला नवीन नाही मिळाला, जुना बटाटा असेल तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. तर आता बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत. आपण याला खिसणीवरती छान मऊसूद असं खिसून घेऊया. या ठिकाणी बटाटा हा खिसूनच घ्यायचा आहे, हाताने मॅश करून घ्यायचा नाही, कारण आपल्याला चकली मेकरमधून चकली पाडायची असते. त्यावेळेला जर बटाट्याचे मोठे मोठे कण राहिले तर आपल्याला चकली पाडता येत नाही. त्यासाठी सर्व बटाटे आपण खिसणीवरती अगदी मऊसूद असे खिसून घ्यायचे आहेत. हाताने मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मोठे तुकडे राहिले तर परत आपली चकली तुटण्याची किंवा चकलीच्या साच्यामध्ये बटाटा अडकून बसण्याची शक्यता असते. तेव्हा खिसताना आपण हे छान मऊसूद असे खिसून घ्यायचे आहेत. आता सर्व बटाटा आपला खिसून झालेला आहे आणि आपण आता साबुदाणा सुद्धा मोकळा करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला अर्धा किलोसाठी 1 किलो बटाटा उकडून आपण त्याला खिसून घेतलेला आहे आणि आपला साबुदाणा सुद्धा छान असा मोकळा भिजलेला आहे. तर साबुदाणा आपण पहिल्यांदा सोडवून घेऊया. साबुदाण्याला आपण नंतर गरम पाणी घातल्यामुळे चिकटपणा आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर अशाच प्रकारचा मऊसूद असा भिजलेला साबुदाणा आपल्याला चकलीसाठी लागणार आहे. आता हे भांडं थोडं छोटं पडत आहे, म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये हा संपूर्ण साबुदाणा आता काढून घेणार आहे, कारण आपल्याला साबुदाणा आणि बटाटा एकत्र करायचा आहे आणि याचं आपल्याला एक बॅटर छान तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आता मोठ्या परातीमध्ये हे सर्व साबुदाणा काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला बटाटा मिक्स करायचा आहे. संपूर्ण खिसलेला बटाटा आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊया.
आता आपल्याला ही साबुदाणा बटाटा चकली ही उपवासासाठी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण फक्त यामध्ये 2 इन्ग्रीडियंट्स अजून घालणार आहोत. ते म्हणजे तिखट, हे लाल तिखट आहे, साधं बेडगी मिरचीचं तिखट आहे, यामध्ये कुठलाही मसाला नाही आहे. आणि मीठ घालायचं आहे. तर हे सेंधव मीठ आहे उपवासासाठी उपयोगी पडणारं. तर तुम्ही साधं मीठ घातलं तरीही चालेल या ठिकाणी. तर आता मीठ आणि तिखट आपण व्यवस्थित असं संपूर्ण साबुदाण्यामध्ये आणि बटाट्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि साबुदाणा बटाटासुद्धा एकजीव करत राहायचं आहे. या प्रकारे आपण हाताने एकसारखं हे पीठ मळून घ्यायचं आहे. याला पाणी लावण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही, कारण साबुदाणा छान मऊसूत भिजलेला आहे. आणि पहा, आपलं पीठ आता व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. सर्व इन्ग्रीडियंट्स एकजीव झालेले आहेत आणि आपल्या पिठाला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. या ठिकाणी आपण चकली मेकरमधून चकली पाडणार आहोत. त्यासाठी चकली मेकरमध्ये आपण चकलीची प्लेट बसवून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि आपला चकली मेकर हा रेडी ठेवायचा आहे, कारण आता आपण याच्या चकल्या पाडून घेणार आहोत. तर चकल्या पाडण्यापूर्वी मी एका प्लास्टिक शीटला एका बाल्कनीमध्ये संपूर्ण अंथरून घेतलेला आहे. आता आपण चकल्या पाडण्यासाठी चकली मेकरमध्ये आधी आपलं बनवलेलं पीठ घालूया. व्यवस्थित असं दाबून आपल्याला हे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं मिक्सचर दाबून असं भरून घ्यायचं आहे. एका वेळेला आपल्याला 7 ते 8 चकल्या बनवता येतात इतपत आपण हे भरून घ्यायचं आहे. कारण आपण चकल्या फक्त 3-3 वेळ्याच्याच बनवणार आहोत, छोट्या छोट्या आकाराच्याच बनवणार आहोत. तर पहा, चकली पाडताना व्यवस्थित असं प्रेस करायचं आणि गोल गोल हात फिरवत एकसारख्या अशा चकल्या आपण आता पाडून घेणार आहोत. जर चकली पाडताना एकसारख्या चकल्या पडत नसतील, तुटत असतील, तर आपलं हे बॅटर थोडंसं आपण एकदा मळून घ्यायचं किंवा पुरणाच्या चाळणीतून एकदा याला काढून घ्यायचं. म्हणजे हे मऊसूद होतं आणि चकल्या आपल्या तुटायच्या बंद होतात. तर याच प्रकारे आपण संपूर्ण चकल्या आता एक एक करून घालून घ्यायच्या आहेत. तर पहा, चकली आपली किती व्यवस्थित अशी पडत आहे आणि छान अशी दिसतही आहे. चकली मेकर नसेल तर आपण प्लास्टिकच्या दुधाच्या पिशवीने सुद्धा अशा प्रकारच्या चकल्या पाडू शकतो. चकलीचं बॅटर हे व्यवस्थित झालं असेल तर चकल्या अजिबात तुटत नाहीत, एकसारख्या आपल्याला पाडता येतात. तुम्हाला दिसत असेल की ती एकसारखी व्यवस्थित अशी चकली पडत आहे. तर बॅटर बनवणं हे महत्त्वाचं आहे. बॅटर जर व्यवस्थित झालं असेल तर आपल्या चकल्याही छान अशा आपल्याला पाडता येतात. तर या ठिकाणी संपूर्ण चकल्या माझ्या आता संपत आलेल्या आहेत. याच प्रकारे मी संपूर्ण चकल्या आता पाडून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या चकल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. तर 4 दिवस मी या उन्हामध्ये अशा प्रकारे बाल्कनीमध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. आणि 4 दिवसानंतर ह्या कडकडीत वाळल्या की आपण याला डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. म्हणजे अशा कडकडीत उन्हामध्ये वाळलेल्या चकल्या ह्या 1 ते 2 वर्ष आरामात अशा डब्यामध्ये टिकतात. म्हणजे 2 ते 3 वर्षसुद्धा या हवाबंद डब्यामध्ये छान राहू शकतात. फक्त याला मॉइश्चर लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची असते. तर पहा, 4 दिवस वाळल्यानंतर आपली चकली छान अशी दिसत आहे, रंग सुंदर आलेला आहे आणि कडकडीत अशा वाळलेल्या सुद्धा आहेत. आता आपण या चकल्या तळून पाहूया. तळण्यासाठी आधी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच याच्यामध्ये चकल्या आपण सोडून द्यायच्या आहेत. तर पहा, आपली चकली किती पटकन अशी तळून वरती आलेली आहे आणि हलकी फुलफुलीत झाली आहे, खुसखुशीत झालेली आहे. यावरचा साबुदाणा अगदी मोत्यासारखा दिसत आहे. तर याच प्रकारे आता आपण आणखी थोड्या चकल्या तळून पाहूया. तर एका वेळेला आपण तेल तापल्यानंतर 3 ते 4 चकल्या टाकून तळून घ्यायच्या आहेत. तर पहा, तेल छान तापलेलं आहे, त्यामुळे चकल्या ह्या पटकन तळल्या जातात. तर अशा प्रकारे आपण चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकताय तुम्ही, चकली टाकल्यानंतर याचा आकार दुप्पट तिप्पट होत आहे आणि छान अशा तळल्या जात आहेत. तर याच प्रकारे आपण जर प्रमाण आपलं बॅटरचं व्यवस्थित ठेवलं, म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं, तर आपल्या चकल्या ह्या खुसखुशीत होतातच. त्याचबरोबर त्या अतिशय हलक्या फुलक्या होतात आणि तळतानाही पटकन त्या तळल्या जातात आणि चवीला अप्रतिम होतात आणि एकदम कोरड्या होतात, अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. तर याचप्रमाणे तुम्हीसुद्धा यावेळी उन्हाळ्यामध्ये साबुदाणा बटाटा चकली नक्की बनवून पहा. तुमच्याकडे साबुदाणा आणि बटाटा चकली बनवण्यासाठी काय प्रमाण वापरलं जातं हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आणखी कोणते कोणते इन्ग्रीडियंट्स तुम्ही साबुदाणा आणि बटाटा चकलीसाठी वापरता हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता.
तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर पाहूया आपण आपली साबुदाणा बटाटा चकली ही कितपत खुसखुशीत झालेली आहे. तर पहा किती छान अशी खुसखुशीत आपली साबुदाणा आणि बटाटा चकली झालेली आहे. आता अजून एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते. यावरचा साबुदाणा कसा फुललेला आहे हे सुद्धा दिसत आहे. त्यामुळे साबुदाणा बटाटा चकल्या साबुदाणा फुलल्यामुळे छान अशा देखण्या दिसतात. तर या प्रकारे खुसखुशीत आणि खमंग चवीला सुंदर क्रिस्पी अशी साबुदाणा बटाटा चकली तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये बनवून पहा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया अशीच छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.